नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अरुणराव लांडगे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण कोऑर्डिनेट जिओमेट्री या चॅप्टरचा नेक्स्ट नंबर टॉपिक आपण पाहणार आहोत। तो आहे आपल्याकडे प्रॅक्टिस सेट नंबर 5.2 मधलं एक्झाम्पल नंबर 9। यामध्ये आपल्याला दिले h-6 b23 and c of -6k are the coordinates of a triangle whose centroid is g 1,5 then find the value of hk। म्हणजेच ABC या ट्रायंगलचा सेंट्रॉइड आपल्याला दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला A मध्ये एक कोऑर्डिनेट h आहे आणि C मध्ये हा एक कोऑर्डिनेट k आहे, म्हणजे h आणि k यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत। या अगोदर आपण सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यासाठी सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण यूज करतो आणि तो फॉर्म्युला आपण सांगतो की आपल्याकडे जो सेंट्रॉइड आहे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स कशा प्रकारे येतात। द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर गिवन बाय द फॉर्म्युला x इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 by 3 and y coordinate equals to y1 plus y2 plus y3 by 3। या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण hk ह्या व्हॅल्यूज इथे फाइंड करू शकतो। मग आता ह्या व्हॅल्यू जर इथे आपल्याला फाइंड करायच्या असतील तर आपल्याला जे काही कोऑर्डिनेट्स दिलेत याला आपण इथे कन्सिडर करून घेऊ। इथे आपण म्हणणार लेट h-6 याला आपण इथे कन्सिडर करू x1 y1 b23 equals to x2 y2 c -6k x3 y3 and g of 1,5 याला आपण लिहू xy। then by using the centroid formula इथे आपण म्हणू using centroid formula we get x equals to x1 plus x2 plus x3 by 3 and y equals to y1 plus y2 plus y3 by 3। then substituting the values of x, x1, x2, x3 ज्या काही आपल्याला व्हॅल्यू आहेत ते सर्व इथे आपण पुट करू। x means 1 equals to x1 h plus x2 2 plus x3 is -6 upon 3। सेम यामध्ये पण आपण या व्हॅल्यूज पुट करू। y means 5 equals to y1 is -6 plus y2 3 and y3 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे k upon 3। आता आपण याला एक एक याला आपण सॉल्व करून घेऊ। फर्स्ट आपण 3 या साइडला घेऊन येऊ म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होईल। इथे आपल्याकडे काय होईल 1 into 3 equals to h 2 plus into minus -2 -6 म्हणजे इथे आपल्याकडे -4। नेक्स्ट 5 into 3 equals to -6 plus 3 म्हणजे -6 मधून 3 गेले तर आपल्याकडे काय राहील -3 plus k। नेक्स्ट स्टेप 1 into 3 is 3 -4 जर या साइडला आपण आणला तर तो होईल +4 equals to h and therefore h equal to 3 plus 4 is 7। याच प्रकारे इथे आपल्याकडे काय होईल 5 into 3 is 15 -3 या साइडला आल्यावर +3 equals to k, therefore k equals to 15 plus 3 means 18। and so आपल्याला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ h and k आणि म्हणून इथे आपण म्हणणार आन्सर मध्ये h equals to 7 and k equals to 18। now the next number example is find the coordinates of the point of a trisection of the line segment AB with A 27 and B -4 -8। इथे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे एक लाइन सेगमेंट इथे दिलेला आहे। या लाइन सेगमेंटला इथे सपोज आता म्हणतो मी हा A B मीन्स हा असेल A 27 and B -4 -8। तसं पाहिलं तर आपण हा जो सेगमेंट आहे हा बी लेफ्ट हँड साइडला घ्या पाहिजे, ए हा राइट साइडला, कारण की ह्या व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत। तर मी काय करतो ह्या व्हॅल्यूज थोड्याशा निगेटिव्ह मध्ये करतो, म्हणजे
हीच डायग्राम थोडीशी आपण या प्रकारे घेऊ. इथे घेतो मी बी, हा असेल ए, 2 7 अँड बी -4 -8. इथे यांनी आपल्याला सांगितलं फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन. ट्रायसेक्शन मीन्स तर या ए बी सेगमेंटला 3 इक्वल किंवा कॉन्ग्रंट सेगमेंट मध्ये डिवाइड करणाऱ्या पॉइंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मग आता ए बी या सेगमेंटला याला 3 इक्वल सेगमेंट मध्ये किती पॉइंट्स आपल्याला लागतील याला जर डिवाइड करायचं असेल तर आपण तिथे म्हणणार आपल्याला 2 पॉइंट्स लागतील. तिथे सपोज हा एक पॉइंट मी कन्सिडर करतो, याला नाव देतो मी P आणि याला नाव देतो इथे मी Q. ठीक आहे, म्हणजे इथे आपण म्हणू लेट P ऑफ x1 y1 and Q of x2 y2 be the points of trisection. हे काय आहेत? पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन आहेत. म्हणजेच तुम्हाला P याचे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1 आणि Q म्हणजेच x2 y2 यांची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायची आहे. मग इथे आपण या ठिकाणी असं कन्सिडर करू जे आपण या ठिकाणी डायग्राम मध्ये लिहिलं याच प्रकारे लेट P ऑफ x1 y1 and Q of x2 y2 be the points of trisection. Be the points of trisection of the line segment AB. AB या सेगमेंटचे P आणि Q हे काय आहेत? पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की AP इक्वल्स टू PQ इक्वल्स टू QB. म्हणजे therefore AP is equals to PQ equals to QB. याला देतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. आता फर्स्टली या ठिकाणी आपल्याला P चे व्हॅल्यू आपल्याला P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. मग इथे आपण काय करू तर P साठी आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करू. आता सेक्शन फॉर्म्युल्यासाठी आपल्याला त्यांचे n पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे, ते आपल्याला माहिती आहे आणि रेशो माहिती पाहिजे. जर समजा हा AP आणि हा जर मी PB जर घेतला तर AP आपण सांगितलं की तिन्ही पार्ट कसे आहेत? इक्वल आहेत. मग हा m आहे, हा पार्ट जर 1 टाइम असेल तर हा 1 + 1 म्हणजे किती राहील? 2 टाइम. म्हणजे इथे आता आपण म्हणू शकतो AP is to PB equal to 1:2. कुठून लिहिलं आपण? तिथे आपण म्हणणार फ्रॉम फिगर. आपण जी फिगर कन्सिडर केली या फिगर वरून आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे असणारा जो सेगमेंट आहे म्हणजेच कोणता सेगमेंट इथे आपण म्हणू AP is to PB हे जर कन्सिडर केलं तर हा रेशो आपल्याकडे 1:2 येते. मग याला मी सपोज असं कन्सिडर करतो लेट m is to n equals to 1:2. म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे आणि हा जो इथून इथपर्यंत n आहे या n ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे तर आपण म्हणणार 2 आहे. मग इथे आपण काय करू आता सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करणार. इथे आपण म्हणू युजिंग सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला जर आपण यूज केला युजिंग सेक्शन फॉर्म्युला तर त्यानुसार आपल्याकडे काय येते या P चे कोऑर्डिनेट्स म्हणजे ज्याला म्हणतो मी P ऑफ x1 y1 इक्वल्स टू काय फॉर्म्युला असते आपल्याकडे m. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये x2 y2 वगैरे आपल्याकडे डायरेक्ट येतात. आता इथे मी व्हॅल्यू इथे जे आपल्याकडे आहेत इथे x1 y1 अगोदर झाला म्हणजे हे व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट ठेवतो m x2 म्हणजेच कोणत्याही एकाला आपण इथे x1 y1 कन्सिडर करू, याला x2 y2 कन्सिडर करू. मी सपोज हा लिहितो x2 y2 म्हणजे याला लिहितो मी -4 प्लस n into x1 म्हणजेच 2 अपॉन m प्लस n. m प्लस n म्हणजे किती राहील आपल्याकडे 1:2. 1:2. वाटलंच तर इथे आपण m च्या व्हॅल्यू इथे ठेवून देऊ. m ची व्हॅल्यू बाय 1, n ची व्हॅल्यू बाय 2. इथे आपल्याकडे काय राहील पुन्हा 1 इन ब्रॅकेट y2 मीन्स -8 प्लस n म्हणजे 2 into y1 मीन्स मायनस किती राहील सॉरी +7 अपॉन m प्लस n म्हणजेच 1 प्लस 2. इथे हा प्लस. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याकडे काय राहील 1 into -4 इट इज -4 प्लस 2 into 2 इट इज 4 अपॉन 1 plus 2 is 3. 1 into -8 plus 2 into 7 it is 14 upon 1 plus 2 is 3.
-4 + 4 इथे काय होईल ऍडिशन केली तर 0/3. 14 - 8 म्हणजे 6/3. 3 ने जर आपण दोन्ही टर्मला डिवाइड केलं तर आपल्याकडे इथे 0 आणि 6/3 म्हणजेच काय येते आपल्याकडे 2. अशा आपल्याकडे व्हॅल्यू येतात. म्हणजेच आपण इथे म्हणणार पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे काय आले तर पॉइंट P ऑफ x1 y1 0 2. आता जर आपण फिगर वरून पाहिला तर तुम्हाला काढायचे Q ची व्हॅल्यू, Q चे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. मग PQ आणि QB दोन्ही कसे आहेत इक्वल. पुन्हा इथे मी म्हणतो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 PQ equals to QB. PQ equals to QB and PQ equal to QB आहे म्हणजेच मी इथे म्हणू शकतो की पॉइंट Q इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट PB. पॉइंट Q हा सेगमेंट PB चा काय असेल तो मिड पॉइंट. म्हणजे इथे आपण म्हणणार therefore पॉइंट Q is the midpoint of सेगमेंट AB. तो सेगमेंट AB नाही, सेगमेंट PB चा तो काय असेल मिड पॉइंट. आणि तो जर मिड पॉइंट असेल तर इथे आपण Q चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करू शकतो. मग इथे आता मी म्हणतो बाय द मिड पॉइंट फॉर्म्युला. आणि मिड पॉइंट फॉर्म्युल्याचा जर इथे आपण यूज केला बाय द मिड पॉइंट फॉर्म्युला Q ऑफ x2 y2 इक्वल्स टू काय फॉर्म्युला असते तो तर या x2 y2 सध्या इथे कन्सिडरेशन मध्ये हे करू नका. त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे x1 + x2/2 and y1 + y2/2 म्हणजे दोन्ही जे कोऑर्डिनेट आहेत याचे x कोऑर्डिनेटची एडिशन डिवाइडेड बाय 2 y कोऑर्डिनेटची एडिशन डिवाइडेड बाय 2 हे जर आपण केलं तर आपल्याला व्हॅल्यू येतात. इथे किती आहे आपल्याकडे -4 प्लस आपल्याकडे p चा x कोऑर्डिनेट किती आहे 0 म्हणजे -4 + 0/2. तसा आता y कोऑर्डिनेट म्हणजे -8 प्लस p चा y कोऑर्डिनेट 2 डिवाइडेड बाय 2. -4 + 0 इज -4/2. -8 + 2 मीन्स -6/2. दोघांनाही 2 ने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याकडे काय येते -2 आणि -3. and these are the coordinate of Q of x2 y2. आणि म्हणून इथे आता आन्सर मध्ये आपण म्हणणार therefore the coordinates of the point of trisection of the segment AB are 0 2 and -2 -3. therefore the coordinates of the points of trisection of the line segment AB are कोणकोणते आहेत 0 2 and -2 -3 असे ते ट्रायसेक्शन चे कोऑर्डिनेट्स आहेत. Now the next number example is if A -14 -10 and B 6 -2 is given, then find the coordinates of the points which divide the segment AB into 4 equal parts. म्हणजे या ठिकाणी आपल्याला AB या सेगमेंटचे n पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. सपोज मी इथे लिहितो A आपल्याकडे किती आहे -14 -10 आणि आपल्याकडे हा B किती आहे 6 -2 इज गिवन. यांच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आता फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स. अशा पॉइंटचे कोऑर्डिनेट की जे या AB सेगमेंटला 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. मग कोणत्याही सेगमेंटला आपल्याला समजा ते इक्वल पार्ट मध्ये समजा ते जर n इक्वल पार्ट मध्ये जर डिवाइड करत असतील तर इथे आपल्याला किती पॉइंट घ्यावे लागतील n -1 म्हणजे जेवढे इक्वल पार्ट आहेत त्यापेक्षा एक पॉइंट आपण कमी घेणार म्हणजे तेवढ्या इक्वल पार्ट मध्ये ते पॉइंट्स त्या सेगमेंटला डिवाइड करतील. इथे तुम्हाला किती पाहिजे 4 इक्वल पार्ट. मग तुम्ही या AB सेगमेंट वर तुम्ही किती पॉइंट घेणार 3 आपण या ठिकाणी पॉइंट कन्सिडर करणार. मग इथे मी म्हणतो लेट हा घेतो मी P इथे Q and R PQR म्हणजे इथे आपण काय म्हणू
P of x1 y1 Q of x2 y2 and R x3 y3 हे असे पॉइंट आहेत की जे ए बी सेगमेंटला 4 इक्वल पार्ट मध्ये पहा 1 2 3 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. याचा अर्थ AB इज कॉन्ग्रुएंट टू PQ इज कॉन्ग्रुएंट टू QR इज कॉन्ग्रुएंट टू RB असं आपल्याकडे माहिती आहे. ठीक आहे. मग आता जे आपण या ठिकाणी घेतलं फक्त यामध्ये आपण याला लिहू लेट P x1 y1 Q x2 y2 and R x3 y3 be the points किंवा be the coordinates of the point be the coordinates of the points which divides the segment AB into 4 equal parts. की जे सेगमेंट AB ला किती पार्ट मध्ये डिवाइड करतात तर इथे आपण म्हणणार 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. मग आता यावरून तुम्हाला P Q R यांचे जर कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचे असतील तर इथे आपण काय करतो फर्स्टली मी इथे कन्सिडर करतो पॉइंट Q. आता तुम्ही जर पाहिलं पॉइंट Q च्या लेफ्ट हँड साइडला AP आणि PQ म्हणजेच हे दोन्ही 1 1 आहेत. हे दोन्ही सेगमेंट 1 1 आहेत म्हणजे हे AQ आणि QB हे आपण काय घेऊ शकतो इक्वल घेऊ शकतो का कारण की इथे आपल्याला माहिती आहे AP इक्वल्स टू PQ इक्वल्स टू QR इक्वल्स टू RB चारही सेगमेंट इक्वल आहेत म्हणजे असं मी म्हणू शकतो की AQ इज इक्वल्स टू QB. म्हणजेच यावरून आपण काय म्हणू शकतो AQ इक्वल्स टू QB किंवा डायरेक्टली मी असं म्हणू शकतो पॉइंट Q इज द मिड पॉइंट ऑफ पॉइंट Q काय आहे ते इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. हा सेगमेंट AB चा काय येते तो मिड पॉइंट. मग Q चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी तुम्ही काय यूज करणार इथे मिड पॉइंट फॉर्म्युला. मग इथे आता मी म्हणतो बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युल्याचा जर इथे आपण यूज केला तर आपल्याकडे काय होईल Q चे कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2 इक्वल्स टू या दोघांच्या x कोऑर्डिनेट चे एडिशन डिवाइडेड बाय 2 आणि y कोऑर्डिनेट चे एडिशन डिवाइडेड बाय 2 म्हणजेच होईल -14 + 6 डिवाइडेड बाय 2 आणि हा आहे -10 + -2 डिवाइडेड बाय 2. नेक्स्ट इथे काय होईल -14 + 6 -14 मधून जर 6 गेले तर आपल्याकडे राहते -8/2 ॲज इट इज -10 प्लस इंटू मायनस मायनस मीन्स -10 - 2 म्हणजेच -12/2 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याकडे काय येते -4 आणि -6 हे झाले आपल्याकडे कोणाचे कोऑर्डिनेट. इथे आपण म्हणणार Q ऑफ x2 y2 पॉइंट Q चे कोऑर्डिनेट आपल्याकडे माहिती आहे. आता आपण इक्वेशन नंबर फर्स्ट वरून असं म्हणू की AP इक्वल्स टू PQ. आता Q चे कोऑर्डिनेट माहिती आहेत आणि AP PQ दोन्ही इक्वल असल्यामुळे P हा AQ चा काय होणार मिड पॉइंट. मग इथे आता मी म्हणतो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 पॉइंट P किंवा पहिले लिहा AP इक्वल्स टू PQ किंवा AP इज कॉन्ग्रुएंट टू PQ म्हणजेच पॉइंट P is the midpoint of segment BQ. तो या BQ सेगमेंटचा काय होईल मिड पॉइंट होईल. मग आता पुन्हा बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला ते आपण म्हणणार बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युल्याचा जर इथे आपण यूज केला तर आपल्याकडे काय होईल याचे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1 इक्वल्स टू x कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 2 y कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 2 x कोऑर्डिनेट याचा किती आहे -14 प्लस q चा x कोऑर्डिनेट -4 प्लस -4 डिवाइडेड बाय 2 आणि इथे आपल्याकडे राहील y कोऑर्डिनेट म्हणजे -10 प्लस q चा किती आपल्याकडे -6 डिवाइडेड बाय 2. नेक्स्ट
हा -14 ॲज इट इज, प्लस इंटू मायनस -4/2, -10 अगेन प्लस इंटू मायनस -/2, -14 -4 म्हणजे -18 डिवायडेड बाय 2, -16 डिवायडेड बाय 2, 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याकडे काय येते -9 -8, and these are the coordinates of x1 y1. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण जर पुन्हा पाहिलं QR इक्वल्स टू RB म्हणजेच R इज द मिड पॉइंट ऑफ QB, मग इथे आपण म्हणणार सिमिलरली पॉइंट R इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट RB. सेगमेंट RB चा तो असेल मिड पॉइंट. मग तुम्ही आता इथे पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार. मग इथे आपण म्हणणार बाय द मिड पॉइंट फॉर्म्युला, आणि मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून आपण म्हणू शकतो की याचे कोऑर्डिनेट R पॉइंट R चे म्हणजेच x3 y3 इक्वल्स टू Q आणि B यांचे x कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 2. R इज मिड पॉइंट ऑफ, इथे QB घ्यायला लागेल ना, आणि y कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 2 म्हणजे इथे x2 चा म्हणजे आपल्याकडे किती आहे -4 प्लस b चा x कोऑर्डिनेट किती आहे 6 डिवाइडेड बाय 2, हा आहे y2 म्हणजे -6, -6 प्लस -2 डिवाइडेड बाय 2. नेक्स्ट स्टेप मध्ये होईल -4 प्लस 6/2, -6 प्लस इंटू मायनस -2 डिवाइडेड बाय 2. 6 मधून जर 4 सबट्रॅक्ट केले आपण तर काय येते 2/2, -6 -2 म्हणजे -8 डिवाइडेड बाय 2. पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे काय येते 2/2 इज 1 आणि -8/2 म्हणजे -4. हे आहेत आपल्याकडे पॉइंट R ची कोऑर्डिनेट. आणि म्हणून आपण आता आन्सर मध्ये म्हणणार therefore the coordinates of the point which divide the segment AB into 4 equal parts are, हे तीन लिहून टाकायचे, -9 -8 -4 -6 and 1 -4 असे त्या ठिकाणी ते लिहून ठेवायचे. तुम्ही याच प्रकारे तुम्हाला आता कोणताही एखादा सेगमेंट जर समजा मी दिला, आता याला सांगितलं मला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचंय, मला जर या सेगमेंट AB ला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं असेल तर मी इथे किती पॉइंट घेणार, याच्यावर 4 पॉइंट्स घेणार. मग इथे होईल आपल्याकडे 1 2 3 4. आता समजा आपल्याकडे याला नाव देतो मी PQRS. मग आता इथे घेत असताना काय करायचं, सर्वात अगोदर एखादा मिडल मध्ये येते का 1 2 3 4 5 इक्वल पार्ट आहेत, म्हणजे इथे आपल्याकडे पूर्ण मधात ते एकही येत नाही. मग इथे पहिल्या वेळेस काय करायचं, इथे याला हा पार्ट जर आपण पाहिला, हा येते 2 टाइम, हा येते 3 टाइम, म्हणजे इथे रेशो तुम्हाला माहिती आहे, m/n यांची व्हॅल्यू माहिती आहे, a आणि b यांची कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती राहतील, म्हणजे पहिले सेक्शन फॉर्म्युल्यावरून पॉइंट Q चे कोऑर्डिनेट येतात. आता Q चे कोऑर्डिनेट माहिती झाले की P हा Q चा काय आहे मिड पॉइंट, म्हणजे इथे मिड पॉइंट फॉर्म्युला लावा, P चे कोऑर्डिनेट येतात आपल्याकडे. आता आपण जर पाहिलं, आता Q हा P आणि R चा मिड पॉइंट आहे, P आणि Q दोन्ही माहिती आहेत, म्हणजे R मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून काढू शकता. पुन्हा R माहित झाला तर S हा B आणि R चा मिड पॉइंट आहे, म्हणजे तुम्ही याला काढू शकता. म्हणजे एकतर तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युला यांच्यावरून एका सेगमेंटचे किती इक्वल पार्ट केले तरी पण ते आपल्याला फाइंड करता येतात. अशा प्रकारे आपला हा ओव्हरऑल एक्सरसाइज आहे, आपली प्रॅक्टिस सेट आहे.